रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आक्रमक पाहायला मिळते। महेंद्र थोरवेंच्या विरोधात राष्ट्रवादीची महिला ब्रिगेड आक्रमक झाली आहे। थोरवेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। तटकरे साहेबांबरोबर बोलताना त्यांची जेवढी जीभ घसरली त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी महिला त्यांचा जाहीर निषेध करतोय। आज आमचे तटकरे साहेब त्यांच्यावर बोलले असते, पण ते साधा सबुरीने घेत आहेत। एकही शब्द त्यांच्यावर बोलले नाहीत। साहेबांवर बोलणं म्हणजे सूर्यावर तुटले तोंगड्या इतकंच आहे। आम्ही सगळ्या महिला त्यांचा जाहीर निषेध करतोय। माणगाव तालुका नव्हे तर इव्हन संपूर्ण रायगड जिल्हा, महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी महिला वर्ग रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची देखील नामुष्की आपल्या पदरामध्ये पडेल। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी आणि यापुढे वक्तव्य करताना बेताल वक्तव्य आपल्या तोंडून येणार नाही याची आपण काळजी घ्यावी। राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यांना त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यभरात कुठेही फिरून देणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी। अन्यथा त्यांना या त्यांच्या केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना कुठल्या पद्धतीमध्ये आम्ही काय करू हे मला या ठिकाणी सांगायची गरज वाटत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जर महेंद्र थोरवे जर साहेबांबद्दल बोलले तर त्यांचा योग्य पद्धतीत राष्ट्रवादी महिला आघाडी त्यांचा समाचार घेईल। कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे ते अपघाताने आमदार झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच त्यांच्यावर मेहरबानी आहे म्हणून ते आमदार झालेले आहेत। आज तटकरे साहेबांबरोबर बोलताना त्यांची जेवढी जीभ घसरली त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी महिला त्यांचा जाहीर निषेध करतोय। आज आमचे तटकरे साहेब त्यांच्यावर बोलले असते, पण ते साधा सबुरीने घेत आहेत। एकही शब्द त्यांच्यावर बोलले नाहीत। साहेबांवर बोलणं म्हणजे सूर्यावर तुटले तोंगड्या इतकंच आहे। आम्ही सगळ्या महिला त्यांचा जाहीर निषेध करतोय। सर्वप्रथम असं बेताल वक्तव्य करणाऱ्या महेंद्र थोरवेंना मी एवढंच सांगू इच्छिते की अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून तुम्ही तुमचीच किंमत दाखवून दिलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे आम्ही माणगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की यापुढे देखील तुम्ही जर असं बेताल वक्तव्य करत राहिलात तर माणगाव तालुका नव्हे तर इव्हन संपूर्ण रायगड जिल्हा, महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी महिला वर्ग रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची देखील नामुष्की आपल्या पदरामध्ये पडेल। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी आणि यापुढे वक्तव्य करताना बेताल वक्तव्य आपल्या तोंडून येणार नाही याची आपण काळजी घ्यावी। महेंद्र थोरवे यांची उंची आदरणीय खासदार तटकरे साहेबांना बोलण्या इतकी नाहीये, राजकीय तर ती कधीच नाहीये। त्यांच्या ह्या बेताल वक्तव्याचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।